हालेलुया, प्रभूची महिमा असो. परमेश्वर की महिमा हो। पुन्हा एकदा परमेश्वराने आम्हाला एकत्र केलेलं आहे फिर एक बार परमेश्वर ने हमें इकट्ठा किया है त्याचा शब्द ऐकण्यासाठी. उसके वचन को सुनने के लिए, त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. और उसके शब्द में सामर्थ है। गेले दिवस आम्ही ऐकलं गए दिनों में हमने सुना की परमेश्वराने आम्हाला एक आत्मिकरित्या उडण्यासाठी प्रेरणा दिली. कि परमेश्वर ने हमें आत्मिक रीति से उड़ान भरने के लिए उत्साहित किया। प्रेज द लॉर्ड. हालेलुया। आम्ही गरुडाचं उदाहरण पाहिलं. और हमने उकाब के उदाहरण को देखा। त्याच्या पंखामध्ये शक्ती आहे, तोवर तो जोरात उडतो. और जब तक उसके परों में शक्ति है तब तक वो उड़ान भरता है। पण काही काल असा येतो और एक समय ऐसा भी आता है त्याचे पंखे त्याला गमावे लागतात. कि उसे अपने परों को खोना पड़ता है। हालेलुया. हालेलुया। आणि या स्थितीमध्ये त्याला अनेक संकटांचं सामोरं जावं लागतं. और ऐसी स्थिति में बहुत तकलीफ में से उसे जाना पड़ता है। तरी पण तो वाट पाहतो. और फिर भी वो इंतजार तो करता है। प्रतीक्षा करतो की नवीन पंख यावे. और वो नए परों का इंतजार करता है। हालेलुया. हालेलुया। आम्ही ऐकलं की यहोवाची प्रतीक्षा कर. हमने सुना कि यहोवा की बाट जो। हालेलुया. आणि तो वाट पाहतोय नवीन पंखांची. और वो इंतजार करता है नए परों की, एक नवी शक्तीची. एक नई शक्ति की। आणि थोड्याच कालाने और कुछ समय बाद ते नवीन पंख येऊ लागतात. नए पर उगने लगते हैं। हालेलुया. हालेलुया। आणि पुन्हा नव्या शक्तीने उडू लागतो. और फिर एक नई शक्ति के साथ वो उड़ान भरता है। परमेश्वराचं वचन आम्हाला नवं करतं. परमेश्वर का वचन हमें नया बनाता एक है, नवी शक्ती देतं. एक नई शक्ति देता एक है, नवी प्रेरणा देतं. एक नई प्रेरणा देता है। अशासाठी इसलिए आत्मिक उडावं. ताकि हम आत्मिक रीति से उड़ान भरें। हालेलुया. हालेलुया। विश्वासात जात असताना और विश्वास में चलते समय काही वेळेला विश्वास कमी होऊन जातो. और कभी कभी विश्वास घटने लगता है। हालेलुया. आणि अशा तऱ्हेने जगाच्या गोष्टी आमच्या जीवनात येऊ लागतात. और दुनिया की चीजें हमारे जीवन में आने लगती हैं। आणि त्याला सामोरं जावं लागतं. और हमें उसका सामना करना पड़ता है। हालेलुया. हालेलुया। पण परमेश्वर म्हणतो प्रतीक्षा कर. लेकिन परमेश्वर कहता है इंतजार कर। आत्मिक सामर्थ्य तुला दिलं जाईल. और आत्मिक सामर्थ्य तुम्हें मिलेगा। एक नवी शक्तीने तू उडशील. एक नई शक्ति से तुम उड़ोगे। अशासाठी इसलिए की मंडलीचं काम तू करावं. ताकि कलीसिया का काम तुम कर सको। म्हणून परमेश्वर नवी शक्ती देऊ और इच्छितोय. उसे परमेश्वर नई शक्ति देना चाहता है। आज आम्ही पाहणार आहोत और आज हम देखेंगे कृपा आणि सत्य. अनुग्रह और सच्चाई। हालेलुया. हालेलुया। पाहूया वचन. पहिला तिमोथेय त्याचा 2रा अध्याय आणि 4थं वचन. त्याची इच्छा आहे की सर्व मानवजातीचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहोचावे. जो ये चाहता है कि सब मनुष्यों का उद्धार हो और वे सत्य को भली भांति पहचान ले। ये मैंने पढ़ा पहले तिमोथी उसका 2रा अध्याय 4थी आयत। हालेलुया. हालेलुया। तर या वचनाला आम्ही पाहतोय. और इस वचन को हम देखते हैं। प्रभूची इच्छा इथं पाहतोय. प्रभु की इच्छा को यहाँ पे देखते हैं। साऱ्या मानव जातीसाठी तारण व्हावं. और सब मनुष्य का उद्धार हो। तेही कृपा आणि सत्याने व्हावं. और ये सच्चाई के साथ और अनुग्रह के साथ हो। सारी मानव जात जी विश्वास ठेवते और ये सारी मनुष्य जाति जो विश्वास करते हैं ते चांगल्या ज्ञानात पोहोचावे. और वो अच्छे ज्ञान तक पहुँचे। पूर्ण ज्ञान त्यांना व्हावं. और भली भांति वो पहचान जाए। कृपा आणि सत्य हे त्यांना समजावं. और अनुग्रह और सच्चाई वो समझ ले। आणि आपल्याला पाहायला मिळते की स्वर्गातून येशूचं येणं आज उघड झालेलं आहे. और हम देखते हैं कि यीशु मसीह का आना ये निकट है। अशासाठी की सर्व मानव जातीचं तारण व्हावं. ताकि मनुष्य का तारण हो, उद्धार हो। हालेलुया. हालेलुया। सर्व मानव जातीची तारणाची योजना घेऊन ख्रिस्त आला. और पूरे मनुष्य संतान को उद्धार करने की योजना लेकर मसीह आए। परमेश्वराकडून येशू ख्रिस्तामध्ये ती योजना प्रकट झाली. और यीशु मसीह के द्वारा परमेश्वर की ओर से ये योजना प्रकट हुई। हालेलुया. हालेलुया। आणि कृपा आणि सत्य आम्हाला त्याच्याकडून मिळालं आहे. और अनुग्रह और सच्चाई हमने उससे पाई। प्रेज द लॉर्ड. हालेलुया। ख्रिस्ताचं प्रेम सर्व मानव जातीसाठी आहे. और यीशु मसीह का प्यार सारे मनुष्य जाति के लिए है। तो जातपात बघत नाही. और वो कोई जात नहीं देखता है। हालेलुया. हेच पाहतो की ज्या मनुष्याला मी प्रतिरूपात बनवलंय और यही देखते हैं कि जिसे मैंने अपनी प्रतिछाया में बनाया है ते माझ्यासोबत स्वर्गात असावे. वो मेरे साथ स्वर्ग में रहे। म्हणून आज कृपा आणि सत्य याविषयी आम्ही ऐकत आहोत. और इससे हम अनुग्रह और सच्चाई के बारे में आज सुनने रहे। हालेलुया. हालेलुया। साऱ्या मानव जातीने पाप केले. और मनुष्य जाति ने पाप किए, गुन्हा केला, और गुनाह किए, तरी देखील ख्रिस्त त्यांवर प्रेम करतोय. फिर भी यीशु मसीह उनसे प्यार करता है। आज देखील तो सारे पापांची क्षमा करायला तयार आहे. और आज भी सारे पापों का क्षमा करने के लिए वो तैयार है। पण ते केव्हा होईल? लेकिन ये कब होगा? जब प्रभु येशूवर ते विश्वास ठेवतील. जब वो यीशु मसीह पे विश्वास करेंगे, त्याच्या कृपा आणि सत्यावर विश्वास ठेवतील. उसके अनुग्रह और उसकी सच्चाई पे विश्वास ते करेंगे, वचनावर विश्वास ठेवतील उसके वचन पे विश्वास करेंगे, आणि पश्चाताप करतील और पश्चाताप करेंगे, आणि प्रार्थना करतील. और प्रार्थना करेंगे.
प्रभूच्या योजनेचा स्वीकार करतील और परमेश्वर की योजना को अपनाएंगे, तर हे होईल. तभी ये हो सकता है. प्रभूवर विश्वास करणं चांगलं आहे. और प्रभु पे विश्वास करना अच्छा है. देवाच्या लोकांनो प्रभु के लोगों, केवळ प्रार्थना करणं, सिर्फ प्रार्थना करना वचन वाचणं, या वचन पढ़ना, परमेश्वराचे चांगले संबंध ठेवणं परमेश्वर के साथ एक अच्छा रिश्ता रखना, एवढंच नाही आहे. इतना ही नहीं, त्याचं आज्ञापालन करणं, उसकी आज्ञाओं को मानना, त्याचं नियम पाळणं उसके नियमों को मानना, हे मर्यादित नाहीये. और ये सीमित नहीं है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याने कृपा आणि सत्य दिलं, जिसने अनुग्रह और सच्चाई दी, ज्याने कृपा आणि सत्याचं वचन आम्हाला समजावलं, और अनुग्रह और सच्चाई के वचन को हमें समझाया, त्यावर आम्हाला विश्वास ठेवणं आहे. उस पर विश्वास करना है. वचनामध्ये हीच अट आहे की त्यावर तुम्ही विश्वास ठेवा. और वचन में यही एक कंडीशन है कि तुम उस पर विश्वास करो. हालेलुया. येशूने शिष्यांना सांगितलं, और यीशु मसीह ने अपने चेलों से कहा, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. तुम परमेश्वर पे विश्वास करो. इथं आम्हाला अट पाहायला मिळते और वहां पे एक कंडीशन देखते हैं, की परमेश्वरावर विश्वास ठेवा. और उसने कहा कि परमेश्वर पे विश्वास करो. हालेलुया. हालेलुया. कृपा आणि सत्य हे जुन्या करारामध्ये पाहायला मिळतंय. अनुग्रह और सच्चाई पुराने नियम में हम देखते हैं. हालेलुया. उत्पत्ती 5:24 मध्ये और उत्पत्ति की किताब 5वां अध्याय और 24वीं आयत, हनोक देवासंगती चालला. और हनोक जो है परमेश्वर के साथ चलता रहा. हालेलुया. हालेलुया. काय अट होती? और क्या शर्त थी? विश्वास. विश्वास. कृपा आणि सत्य आपल्याला पाहायला मिळतंय, और अनुग्रह और सच्चाई यहाँ पर हम आणि देखते हैं. त्याच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतं विश्वास. और उसके साथ हम देखते हैं विश्वास. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दुसऱ्या ठिकाणी पाहतो उत्पत्ती 7:1 मध्ये. और उत्पत्ति 7:1 में भी हम देख सकते हैं हालेलुया. नोहा, नोहा के बारे में. नोहाला विषयी परमेश्वर म्हणतोय की तू नीतिमान मनुष्य आहेस. और नूह के बारे में परमेश्वर गवाही देता है कि वो तो धर्मी है. हालेलुया. हालेलुया. कृपा आणि सत्य पाहतो, और अनुग्रह और सच्चाई यहाँ देख आणि रहे हैं. नोहाचा विश्वास पाहतो. और नूह का विश्वास हम देखते आम्ही हैं. या जुन्या करारामध्ये पाहतोय और हम पुराने नियम में की देखते हैं कृपा आणि सत्य हे जुन्या करारामध्ये आहे. कि अनुग्रह और सच्चाई ये पुराने नियम में है. आणखी एक गोष्ट पाहतोय एक और चीज हम देखते हैं. उत्पत्ती 15:6 मध्ये. और उत्पत्ति 15 में और उसका 6ठे आयत में, अब्राहमने विश्वास ठेवला अब्राहम ने विश्वास किया, आणि तो न्यायी, त्याच्याकडे न्यायी पण असं गणलं गेलं. और ये उसके लिए धार्मिकता ऐसे गिना गया. हालेलुया. आमेन. इब्री लोकास पत्रामध्ये 11वा अध्याय 6 वचन याच गोष्टीविषयी सांगतंय. और इब्रानियों की पत्री 11वें अध्याय में भी यही लिखा है. कृपा आणि सत्य हे सोबत आहे, अनुग्रह और सच्चाई ये साथ में है, त्याच्यासोबत आम्हाला विश्वास करणं आहे. और उसके साथ साथ विश्वास करना है. कारण विश्वासा वाचून देवाला संतोषविणे अशक्य आहे. क्योंकि विश्वास के बगैर परमेश्वर को प्रसन्न करना अनहोना है. आणि जो त्याला शरण जातो त्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे. और जो उसमें उसके पास जाता है उसे ये विश्वास करना है कि वो है. हालेलुया. आमेन. आणि जो त्याला झटून शोधतो त्यांना प्रतिफल देतो. और जो उसे यत्न से ढूंढते हैं उसे वो प्रतिफल देता है. कृपा आणि सत्य जुन्या करारामध्ये पाहतोय, और अनुग्रह और सच्चाई पुराने नियम में हम देखते हैं. पण या तिघांचाही विश्वास आम्हाला पाहायला मिळतंय. और इनके साथ विश्वास को भी हम देखते हैं. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, और से यीशु मसीह पे विश्वास त्याच्या करो, कृपेवर आणि सत्यावर विश्वास ठेवा. उसके अनुग्रह पे और सच्चाई पे विश्वास करो. या झाल्या जुन्या कराराच्या गोष्टी. और ये पुराने नियम की बातें हैं. पण पौल चांगलं लिहितोय. लेकिन पौलुस अच्छा लिख रहा है. तिथे लिहिलंय 2 कोरिंथ 4:13 मध्ये. और दूसरे कोरिन्थ 4 और 13वीं आयत में लिखा है, पाहूया आपण. तर मी विश्वास धरला म्हणून बोलतो असे लिहिले आहे, त्याचप्रमाणे आम्हास विश्वासाचा तोच आत्मा असल्यामुळे आम्ही विश्वास धरतो आणि म्हणून आम्ही बोलतो. इसलिए कि हम में वही विश्वास की आत्मा है जिसके विषय में लिखा है, मैंने विश्वास किया इसलिए मैं बोला. Praise the Lord. अतः हम भी विश्वास करते हैं इसलिए बोलते हैं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतंय, और यहाँ पर भी हम देखते हैं, त्याचप्रमाणे आम्हाला विश्वासाचा आत्मा असल्यामुळे. और विश्वास की आत्मा हम में है इसलिए. हालेलुया. या तिघांच्या उदाहरणामध्ये तिघांमध्ये देखील तोच आत्मा आहे. और तीनों में वही आत्मा है. येशूकडून आम्हाला मिळालेला आत्मा तोच आहे. यीशु मसीह की ओर से आया हुआ वही आत्मा है. तोच विश्वासाचा आत्मा आमच्यात कार्य करतो. वही विश्वास की आत्मा हम में कार्य करती म्हणून है. आम्ही विश्वास धरायला गरजेचं आहे. और इसे विश्वास करना जरूरी है. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास धरतो म्हणून आमच्याकडे न्यायी पण असं गणलं और जातं. विश्वास करते हैं इसलिए वो हमारे लिए धार्मिकता बनती है. येशू ख्रिस्तावर विश्वास, यीशु मसीह पे विश्वास, ती कृपा आणि सत्य त्याच्याकडून आम्हाला मिळालंय. और अनुग्रह और सच्चाई उसकी ओर से हम पाते हैं. कृपेत टिकून राहणं उत्तम आहे. अनुग्रह में बने रहना जरूरी है. देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं उत्तम आहे. और वचन पे विश्वास करना उत्तम है. हालेलुया. हालेलुया. येशूने म्हटलं, यीशु ने कहा, हालेलुया, की
तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. कि तुम सच्चाई को जान जाओगे और सच्चाई तुम्हें आजाद करेगी. हालेलुया. हालेलुया. कृपा आणि सत्य हे परमेश्वराकडून आमच्यासाठी आहे. अनुग्रह और सच्चाई ये परमेश्वर की ओर से हमारे लिए है. पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतंय प्रभूवर विश्वास करणं. और वचन हमें सिखाता है कि यीशु मसीह पे विश्वास करो. तुम्ही चांगलं करत आहात, विश्वास ठेवत आहात, अगर आप विश्वास करते हो, अच्छा करते हो, कृपेवर विश्वास ठेवत आहात, उसके अनुग्रह पे विश्वास करते हो, दोन्ही गोष्टी तुम्ही छान आहात. ये दोनों चीजें अच्छी है. पण विश्वास करत नसाल तर लेकिन अगर विश्वास नहीं कर रहे हो तो याचा अर्थ विश्वासाचा आत्मा आमच्याजवळ नाहीये. मतलब विश्वास की आत्मा हमें नहीं है. हालेलुया. हनोक जवळ विश्वासाचा आत्माही होता आणि कृपा आणि सत्य तिन्ही गोष्टी होत्या. हनोक के पास विश्वास की आत्मा थी और अनुग्रह और सच्चाई भी साथ में थी. हालेलुया. हालेलुया. वचनाने त्यांना पूर्ण शिकवलं गेलं. और वचन से वो पूर्ण रीति से जान गए. पूर्ण ज्ञानापर्यंत आम्ही सत्याने पोहोचावं. पूरे ज्ञान तक सच्चाई के साथ हम पहुंचे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Amen. म्हणून विश्वास करायला पवित्र शास्त्र शिकवतंय. और विश्वास करने के लिए बाइबल हमें सिखाती है. हालेलुया. पहिल्या शब्दामध्ये आहे मी विश्वास धरला म्हणून बोलतो. और पहले यहाँ पे लिखा है मैंने विश्वास किया इसलिए मैं बोलता हूँ. हालेलुया. हालेलुया. याचा अर्थ कोणी विश्वास केला नसेल तर आज पवित्र शास्त्र म्हणते विश्वास कर. और अगर इसका मतलब ये है कि अगर कोई विश्वास नहीं कर रहा है तो बाइबल ये कहती है कि तुम आज विश्वास करो. हालेलुया. म्हणजे तुला विश्वासाचा आत्मा मिळेल. ताकि तुम विश्वास की आत्मा पा सको. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही प्रभूची कृपा आहे. ये परमेश्वर का अनुग्रह है. प्रभू आम्हाला चांगलं देतो आहे. वो हमें अच्छी बातें देता है. प्रभूच्या कृपेला प्रतिसाद द्या. परमेश्वर के अनुग्रह को प्रतिसाद दो. प्रेज द लॉर्ड. सत्याला अनुसरा. और सच्चाई के पीछे चलो. देवाच्या गोष्टीला काळजीपूर्वक हाताळा. और परमेश्वर की जो बातें हैं उसे ध्यान से उसको समझो. हालेलुया. हालेलुया. कृपा व सत्य और अनुग्रह और सच्चाई जो याच्यावर विश्वास ठेवतो जो इस पे विश्वास करता है तो आपल्या मनाचं नवीकरण करतो वो अपने मन को नया बनाता है. आणि परमेश्वर त्याला नेहमी आशीर्वाद देत राहतो. और परमेश्वर हमेशा उसे आशीषित करता रहता है. हालेलुया. हालेलुया. अनोख बरोबर ह्याच गोष्टी होत्या. और अनोख के साथ यही बात हुई. परमेश्वरची कृपा, परमेश्वर का अनुग्रह, सत्य वचन सच्चाई आणि परमेश्वरच्या वचनावर विश्वास करणं और विश्वास उसके वचन पे करना. हालेलुया. हालेलुया. तिन्ही गोष्टी आम्हाला तिन्ही लोकांमध्ये मिळतात. और तीनों चीजें हमें तीनों लोगों में मिलती है. हालेलुया. हालेलुया. त्यांच्याजवळ विश्वासाचा आत्माही नव्हता. उनके पास तो विश्वास की आत्मा नहीं थी. हालेलुया. पण आम्हाला यहोवाचा आत्मा आहे. लेकिन हम पर यहोवा की आत्मा है. एवढा मोठा आशीर्वाद परमेश्वर आम्हाला देतो आहे. और इतना बड़ा आशीष प्रभु हमें दे रहा है. हालेलुया. आमेन. तर किती विशेष करेन आणि प्रभूच्या सानिध्यात चालायला और पाहिजे. कितने विशेष रीति से हमने परमेश्वर के सानिध्य में चलना चाहिए. असा एकच व्यक्ती आहे ऐसा एक ही इंसान है जो आमच्यासारखा होऊन जो हमारे जैसे बनकर मनुष्य जातीसाठी जीवन देणारा झाला. मनुष्य के लिए जीवन देने वाला बन गया. आमच्यासारखा हमारे जैसे तो ख्रिस्त प्रभू आहे और वो यीशु मसीह है. आणि साऱ्या मानव जातीसाठी जीवन देणारा झाला. और सारे मनुष्य जाति को जीवन देने वाला बन या गया. गोष्टीवरून आपल्याला समजतंय और इससे हम समझते की हैं परमेश्वर किती या जगावर प्रेम करतोय. कि परमेश्वर कितना इस दुनिया से प्यार करता है. हा प्रभू येशूची कृपा आणि सत्य देणारा परमेश्वर आहे. और अनुग्रह और सच्चाई देने वाला परमेश्वर है. जे लोक हे वचन ऐकून त्याच्याकडे फिरतात ते धन्य आहेत. जो वचन को सुनकर उसकी ओर मुड़ते हैं वो धन्य है. येशू ख्रिस्तामध्ये सत्य आहे. यीशु मसीह में सच्चाई है. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना जगिक ज्ञान शिकवलं नाही और यीशु मसीह ने अपने चेलों को ये दुनिया का ज्ञान नहीं दिया. आणि मानव जातीला त्याने आपलं तारणाचं वचन दिलं. और मनुष्य जाति को उसने उद्धार का वचन दिया. पण मानव जातीने हे जगाचं ज्ञान स्वीकारलं. लेकिन मनुष्य ने इस दुनिया का ज्ञान अपनाया. पण त्याच्या शिष्यांना त्याने स्वर्गीय ज्ञानाच्या गोष्टी शिकवल्या. लेकिन यीशु ने अपने चेलों को स्वर्गीय ज्ञान बताया. हालेलुया. हालेलुया. या शिष्यांना जगातल्या गोष्टीत राहायला सांगितलं नाही. और इन अपने चेलों को दुनिया की बातों में फंसे रहने के लिए नहीं कहा. हालेलुया. जे वचन असं म्हणतंय वचन यूं कहता है जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर. मतलब दुनिया के साथ दोस्ती मतलब परमेश्वर के साथ दुश्मनी. हालेलुया. हालेलुया. जगाच्या गोष्टी घेऊन कोणीही परमेश्वरची सेवा करू शकत नाही. और दुनिया का ज्ञान या दुनिया की चीजें लेकर परमेश्वर की सेवा नहीं कर सकते. एक तर तो जगाच्या गोष्टीला स्वीकारेल, या तो वो दुनिया की बातों को अपनाता है, एक तर परमेश्वरच्या गोष्टी स्वीकारेल, या फिर वो परमेश्वर की बातों को अपनाता आता है, एकाचा विरोध करेल आणि एकाला स्वीकार करेल. या फिर वो एक का विरोध करेगा और दूसरे को अपना लेगा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशूने कशात राहायला आम्हाला सांगितलंय और यीशु मसीह ने किस चीज में बने रहने के लिए कहा है. या वचनात पाहूया. आइए हम वचन से देखते हैं. योहान 8:31. यूहन्ना की इंजिल 8वां अध्याय 31वीं आयत. म्हणून ज्या यहूद्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशूने म्हटले जर
तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही खरोखर माझे शिष्य व्हाल. तब यीशु ने उन यहूदियों से जिन्होंने उस पर विश्वास किया था कहा, यदि तुम मेरे वचन में बने रहोगे तो सचमुच मेरे चेले ठहरोगे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. Amen. येशूने आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही वचनात राहा. यीशु ने हमसे कहा है कि तुम वचन में बने रहो. हालेलुया. आमेन. परमेश्वर आम्हाला वचनात राहायला सांगतोय. परमेश्वर हमें कहता है कि वचन में बने रहो. वचनात राहिल्याने कृपा आणि सत्य आम्हाला समजेल. और वचन में बने रहने से अनुग्रह और सच्चाई को हम समझ सकते हैं. कारण आम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही, क्योंकि हम नियम के अधीन नहीं तर आम्ही कृपेच्या अधीन आहोत. तो अनुग्रह के अधीन हैं. हालेलुया. आमेन. तुमचा विश्वासाचा पाया कृपा व सत्य यावर आधारलेला असला पाहिजे. और आपके विश्वास की जो बुनियाद है वो अनुग्रह और सच्चाई पे होनी चाहिए. म्हणून परमेश्वरच्या कृपेत टिकून राहा. और इसे परमेश्वर के अनुग्रह में बने रहो. कृपा आनंद देते. अनुग्रह आनंदित करती है. कृपेला चिकटून राहा. और अनुग्रह से लिपटे रहो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. आम्हाला कशात राहायचं आहे? देवाच्या वचनात. हमें परमेश्वर के वचन में बने रहना है. देवाच्या वचनातच सत्य आहे. क्योंकि वचन में ही सच्चाई है. कारण सत्य स्वतः ख्रिस्त आहे. क्योंकि यीशु मसीह खुद सच्चाई है. मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. क्योंकि मार्ग और सच्चाई और जीवन मैं ही हूँ. हालेलुया. आमेन. आम्हाला त्याच्यात राहायचं आहे. और हमें उसमें बने रहना है. हालेलुया. हालेलुया. आज आम्ही जे काही आहोत आज जो कुछ भी हम ते हैं देवाच्या कृपेने आहोत. परमेश्वर के अनुग्रह से हैं. हालेलुया. आमेन. परमेश्वरच्या कृपेत आपली अंतःकरण स्थिरावा. परमेश्वर के अनुग्रह में अपने हृदयों को स्थिर करो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. देवाच्या कृपेमध्ये राहिल्याने अंतःकरण व्यवस्थित राहतं. और परमेश्वर के अनुग्रह में बने रहने से हमारे दिल भी स्थिर रहते हैं. देवाच्या कृपेत न राहिल्याने अंतःकरण दूर होतात. और अनुग्रह में, परमेश्वर के अनुग्रह में अगर हम नहीं रहे तो हमारे दिल जो है प्रभु से दूर होने लगते हैं. हालेलुया. म्हणून आम्हाला प्रभूमध्ये राहायचं आहे. और इसमें प्रभु में रहना है. त्यामुळे आम्हाला सत्याचं ज्ञान होईल. और इससे हम सच्चाई को जान जाएंगे. प्रभूची कृपा आम्हाला समजेल. परमेश्वर के अनुग्रह को हम समझ पाएंगे. हालेलुया. आमेन. म्हणून परमेश्वर आम्हाला ज्या गोष्टी शिकवत आहे, और जो परमेश्वर आज सिखा रहा है, हालेलुया, ती गोष्ट अनोख शिकला. ये बात हनोक ने सीखा. तो कृपा आणि सत्यावर विश्वास ठेवला. अनुग्रह और सच्चाई पे उसने विश्वास किया हालेलुया. आणि विश्वासाने चालला. और विश्वास से चला. नोहाविषयी पाहतो. नोहा के बारे में हमने देखा. कृपेवर विश्वास ठेवला. अनुग्रह पे विश्वास किया. सत्याला धरून राहिला सच्चाई को पकड़े रहा आणि देवासोबत चालला. और परमेश्वर के साथ चला. अब्राहमाविषयी पाहतो. अब्राहम के बारे में हम देख रहे हैं. कृपेवर विश्वास ठेवला. अनुग्रह पे विश्वास किया. सत्यावर विश्वास ठेवला. सच्चाई पे विश्वास आणि किया. परमेश्वर जसा सांगत होता तसा चालत और राहिला. परमेश्वर की मर्जी पे चलने लगा. हालेलुया. हालेलुया. या तिन्ही लोकांनी परमेश्वरावर भरोसा ठेवला. ये तीनों ने परमेश्वर पे विश्वास किया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनोखसाठी लोकांतरी नेण्यात आलं. और अनोख को स्वर्ग में उठा लिया गया. हालेलुया. नोहा न्यायी ठरला. और नूह जो है वो धर्मी ठहराया गया परमेश्वराच्या दृष्टीने. परमेश्वर की नजर से. पण अब्राहम, और अब्राहमाचा विश्वास कार्यशील ठरला. अब्राहम के विश्वास ने बड़े कार्य किए. हालेलुया. हालेलुया. त्याचं बलिदान. उसका बलिदान. हालेलुया. बलिदान पाहिलं नाही, अंतःकरण पाहिलं. बलिदान को परमेश्वर ने देखा लेकिन उसके दिल को देखा. कृपा आणि सत्य, अनुग्रह और सच्चाई. विश्वास याला धरून राहा. और विश्वास को पकड़े रहो. देवाच्या कृपेला चिकटून राहा. परमेश्वर के अनुग्रह से लिपटे रहो. कृपा खूप मोठी आहे. अनुग्रह बहुत बड़ी है. हा कृपेचा काल आहे. और ये अनुग्रह का समय है. तर परमेश्वरासाठी चांगलं काम करा. और तब तक परमेश्वर के लिए अच्छे कार्य प्रभू करो. तुम्हाला आशीर्वादित करे. प्रभु आपको आशीष दे. हालेलुया. आणखी एक वचन वाचून आम्ही बंद करणार आहोत. एक वचन पढ़कर हम बंद करेंगे. योहानाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय 16 आणि 17. यूहन्ना की इंजील पहला अध्याय 16 और 17वीं आयत. आणि त्याच्या पूर्णतेतून आम्हाला सर्व मिळाले, म्हणजे कृपेवर कृपा मिळाली. कारण नियमशास्त्र मोशेकडून दिले गेले होते, कृपा व सत्य ही येशूकडून आलेले आहेत. क्योंकि उसकी परिपूर्णता में से हम सब ने प्राप्त किया, अर्थात अनुग्रह पर अनुग्रह. इसलिए कि व्यवस्था तो मूसा के द्वारा दी गई, परंतु अनुग्रह और सच्चाई यीशु मसीह के द्वारा पहुंची. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला भरोसा आहे या प्रभूच्या वचनावर. और इस वचन पे हमारा भरोसा है. हालेलुया. आमेन. योहान असं म्हणतोय. यूहन्ना यूं कहता है हालेलुया. तो वचन बोलत असताना प्रत्येकाने त्याच्यावर विश्वास ठेवला. कि जब वो वचन से बात कर रहा था तो सबने उसमें विश्वास किया. आम्ही प्रभूचं वचन बोलतो, आम्ही विश्वास करतो की तुम्ही विश्वास ठेवला आहे. और हम जो प्रभु का वचन बता रहे हैं हम विश्वास कर रहे हैं कि आप लोग विश्वास कर पा रहे हो. कृपेवर आणि सत्यावर विश्वास ठेवा. अनुग्रह और सच्चाई पे विश्वास करो. हालेलुया. आमेन. अट काय आहे? प्रभूवर भरोसा करणं.
शर्त यह है कि हमें प्रभु पे विश्वास करना है। प्रेज द लॉर्ड. Amen. प्रभूला धन्यवाद देतोय आणि हे परमेश्वर वचन आम्ही इथेच संपवत आहोत. परमेश्वर को धन्यवाद देते हैं और वचन को ख़त्म करते हैं। थँक्यू जीसस. थैंक यू जीसस। आमच्या स्वर्गातील पिता, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. हालेलुया। पिता येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात यावेळी तुझ्या सानिध्यात आम्ही असताना Praise God. आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. Yes. होय प्रभू, मोशेकडून जरी नियमशास्त्र आलं तरी कृपा आणि सत्य येशूकडून त्याच्या विश्वास ठेवणाऱ्यांसाठी तू दिला आहे, याबद्दल तुला धन्यवाद करतो. आज पिता परमेश्वर, हा संदेश कृपा आणि सत्य याविषयी बोलत असताना परमेश्वर, तुझा अभिषेक, तुझं सामर्थ्य होय या ऐकण्याच्याद्वारे तुझ्या लोकांपर्यंत पोचलेला आहे म्हणून तुला धन्यवाद. आम्ही येथे आहोत, आमचं सहाय्य केलं, तसंच आज परमेश्वर हे वचन ऐकणाऱ्यांना देखील तुझं सानिध्य, तुझा अभिषेक आणि वचनाचा पिता परमेश्वर प्रकाशन त्यांना प्राप्त झाल्या म्हणून तुला धन्यवाद. आम्ही त्यांना आशीर्वादित करतो. सारी महिमा आणि सारा गौरव आम्ही तुला देतोय. या वचनाचे सारे आशीर्वाद परमेश्वर पिता तू त्यांना दिले आहेत म्हणून तुला धन्यवाद. Amen. Yes. महान राजा, जसं अनोखला तू आशीर्वादित केलं, नोहाला आशीर्वादित केलं, अब्राहमाला आशीर्वादित केलं. होय, कृपा आणि सत्य आणि विश्वास त्यांच्यासोबत होता. तसंच आज आम्ही पिता परमेश्वर या वचनावर विश्वास करतो. आमच्याजवळ कृपा होती, पिता परमेश्वर सत्य होतं, आज आम्हाला मिळालं विश्वास करणं. या 3 गोष्टी घेऊन आम्ही आज आशीर्वादित झालोत म्हणून तुला धन्यवाद. तुझ्या सोबत चालण्यास पिता परमेश्वर वचन ऐकणाऱ्याला आणि आम्हाला पिता परमेश्वर सहाय्य कर. सारी महिमा, सारा आदर तुला देऊन प्रार्थना तारणारे येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. पिता ऐक आणि मान्य कर. आमेन. Amen.